नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी घरच्या घरी बेकरीसारखा स्पॉन्जी रेड वेल्वेट केक कसा करायचा. त्यासाठी इथे आपण 3/4 कप दूध घ्यायचं आहे. थोडंसं कोमट असं म्हणजे थोडंसं अगदी फार गरम नाही आणि अगदी थंडही नाही असं दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 टीस्पून विनेगर घालायचं आणि हे चांगलं ढवळायचं आहे. थोड्या वेळाने हे दूध कर्डल होईल, म्हणजे दह्यासारखं होईल. हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण यासाठी आता सगळ्या पावडर मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे. त्यासाठी इथे हा 1 कप मैदा घ्यायचा. त्यामध्ये अर्धा चमचा कोको पावडर घ्यायची. कोको पावडरनी याला जो लाल रंग आहे तो छान डार्क येतो. ही 1 टीस्पून बेकिंग पावडर आहे आणि हे पाव टीस्पून बेकिंग सोडा आहे. आता हा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. नेहमी केकमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स चाळूनच घालायचे आहेत, म्हणजे मग केक छान अतिशय स्पॉन्जी होतो. तर हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. कोको पावडरनी फ्लेवरही छान येतो. जर तुम्ही कोको पावडर न घालता नुसताच रेड कलर घातला तर त्या केकचा रंग पिंकिश येतो. तो डार्क होण्यासाठी, रेड होण्यासाठी यात आपल्याला कोको पावडर घालायची. फक्त डार्क कोको पावडर घालायची नाही, लाईट असते. 2 प्रकारच्या कोको पावडर येतात बाजारात, त्यातली लाईट जी असते तीच घालायची आहे, नाहीतर मग केकचा रंग काळपट होऊ शकतो. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यात आपण 1/4 कप मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडर घातली की रेड वेल्वेट केकला एक रिचनेस येतो, म्हणून तुम्ही नक्की घालून बघा. आता आपण हा केक कुकरमध्ये करायचा आहे. मी कुकर प्रीहीट करायला ठेवून दिलाय. या टीनला आपण ग्रीस करून घेऊया. इथे मी क्रेप पेपर लावलेला आहे आतमध्ये. आता याला ग्रीस करून घेऊया. हे बघा, आपला मोल्ड तयार आहे. आता आपण हे बघूया. हे व्यवस्थित कर्डल झालेलं आहे, हे तुम्ही बघू शकताय. हे बघा, हे आता कर्डल झालंय. यामध्ये आपण घालणार आहोत 1/4 कप तेल. कुठलंही तेल घालायचं, फक्त उग्र स्ट्रॉंग वासाचं तेल घालायचं नाही यामध्ये. आता यामध्ये घालूया पाऊण कप पावडर शुगर घालायची. कारण अख्खी जर साखर घातली आणि ती जर व्यवस्थित विरघळली नाही तर केक बसतो खाली. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखर सगळी विरघळून घ्यायची आधी. यात आपल्याला घालायचं आहे व्हॅनिला इसेन्स. 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचं. आता हे बघा, साखर व्यवस्थित सगळी विरघळलेली आहे. यामध्ये आपण आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकायचे. हे आता मिक्स करून घेऊया. हे बघा, एवढा लाईट कलर आला पाहिजे कोको पावडरचा, याच्यापेक्षा डार्क कलर येता कामा नये. आता यामध्ये आपण हा रेड जेल कलर आहे, हा जेल कलरच वापरायचा आहे रेड वेल्वेट केकसाठी, नाहीतर मग अगदी फेंट किंवा पिंकिश कलर येतो ह्याला. हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. ओव्हर मिक्स करायचं नाही. आता आपण
हा जो मोल्ड तयार करून घेतलाय त्यामध्ये घालूया. हे बघा, आता हे थोडंसं टॅप करायचंय आणि आता आपण इथे कुकर हीट करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण हे 40 मिनिटासाठी बेक करून घ्यायचे. हे बघा, आपण कुकर प्रीहीट करायला ठेवला होता. यामध्ये आता हे भांडं ठेवायचे आणि हीट लोच ठेवायचे, लो टू मीडियम, ह्याच्यापेक्षा जास्त वाढवायची नाही आहे. आता 40 मिनिटांनी आपण चेक करून बघायचे. 40 मिनिटं झालेली आहे. आता आपण बघूया. मध्येच सुरी घालून बघायची आहे. हे बघा, अगदी क्लिअर आलेली आहे सुरी बाहेर, म्हणजे आपला केक झालाय. गॅस बंद करायचा आणि हा काढून थोडा थंड होऊ द्यायचा आणि मगच डिमोल्ड करायचं. केक थंड झालाय. आता आपण हा डिमोल्ड करून घेऊया. आधी थोडासा साईडनी याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत. हा जो बटर पेपर लावला होता तो काढून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर असा स्पॉन्जी केक झालेला आहे. आपला रेड वेल्वेट केक तयार आहे. अतिशय सोपा आणि साधा सरळ करण्यासाठी अतिशय सोपा केक आहे. फक्त काही ठराविक टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर हा केक अगदी पटकन होतो. हे बघा, किती स्पॉन्जी झालेला आहे हा केक. तुम्ही नक्की करून बघा आणि कशा झालाय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.